उपमुख्यमंत्री उदय सामंत आपल्या बरोबर आहेत। उदय सामंतजी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाची समाप्ती करत असताना जय गुजरातची घोषणा केली आहे आणि आता जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाला सुद्धा डिवचलं, केमछो म्हणून तुम्हालाही जितेंद्र आव्हाडांनी डिवचलं आणि उपमुख्यमंत्री। आपण मराठी भाषा बघा, मराठी भाषेला अनेक अंग आहेत, कुठे त्यांनी मला डिवचलं? डिवचणं म्हणजे काय? इथे येऊन जर मला असं त्यांनी सांगितलं असतं असं झालं त्याला डिवचणं म्हणतात आणि मराठी भाषेचा मंत्री त्यांनी चेष्टा केली, मी पण त्यांची चेष्टा केली की बघा तुमच्या नसानसामध्ये ती गुजराती त्यामुळे हे एक रिलेशन असतं राजकारणाच्या पलीकडचं। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की गुजराती समाजाचा एक कार्यक्रम होता हे सांगायला तुम्ही विसरला। तुम्ही असं सांगितलं की कुठंतरी शिवसेनेच्या सभेमध्ये, म्हणजे तुम्ही असं प्रेझेंट करताय की शिवसेनेच्या सभेमध्ये जय महाराष्ट्र न म्हणता जय गुजराती एकनाथ शिंदेसाहेब म्हणाले, असं कुठेही झालं नाही। असं कृपा करून माझी विनंती आहे की असं प्रेझेंट नका करू। गुजराती समाजाच्या एका कार्यक्रमामध्ये जसं आपण एखाद्या कम्युनिटीमध्ये गेल्यानंतर त्यांना आनंद मिळावा, ते खुश व्हावं म्हणून एखादा शब्दप्रयोग करतो, तसा तो एकनाथ शिंदेसाहेबांनी शब्दप्रयोग केलेला आहे आणि दुसऱ्यांकडनं आम्हाला अजिबात विरोधकांकडे शिकण्याची आवश्यकता नाही। महाराष्ट्र काय आहे हे शिंदेसाहेबांना माहिती आहे आणि शिंदेसाहेब काय आहेत हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे, त्याच्यामुळं आम्हाला कोणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही। परंतु विरोधक म्हणतात की नाईलाज आहे, त्यामुळे आता जय गुजरात सुद्धा म्हणावं लागतंय शिंदे। मग ज्या विरोधकांनी आमच्यावर टीका केली त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर काँग्रेसनं ज्यावेळी टीका केली त्यावेळी त्यांचा स्वाभिमान कुठे गेला होता? त्यावेळी महाराष्ट्राबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं? तोपर्यंत तेव्हा मराठी माणसाबद्दलचं प्रेम कुठे गेलं होतं? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक मराठी शब्द हे महाराष्ट्राला दिले, त्यावेळी मग ह्यांचं कुठं होतं? ही सगळी मला असं वाटतं की दुट्टप्पीपणाची भूमिका आहे। रोज प्रत्येक भूमिका बदलायची। जसं आज सकाळचं बघितलं असेल तुम्ही, कालपर्यंत आमचा मेळावा युबीटी सांगत होती, आज त्यांनी कदाचित राजसाहेबांना घाबरून असेल, हा राजकीय मेळावा नाही, सिंपल आहे। खरं तुम्ही ब्रेकिंग करायला पाहिजे होती। परंतु या मेळाव्याला मराठी माणूस म्हणून तुम्ही जाणार का? कारण की त्यांनी सगळ्या मराठी माणसांना आव्हान केलेलं आहे। नाही, मराठी माणसांना आव्हान केलेलं आहे, हा झेंडा नसून अजेंड्याचा आहे, हे राजसाहेबांनी स्लोगन काढलेलं आहे, त्याच्यामध्ये हे सामील झालेले आहेत। आणि मी कधी गेलो असतो जर हिंदी सक्ती केली असती तर, जर अनिवार्य केली असती तर, पूर्वीपासून म्हणजे मोर्चा निघायच्या अगोदरपासून आम्ही हेच सांगतोय, हिंदीची सक्तीच नाही आहे, हिंदी अनिवार्यच नाही आहे, परंतु तरी देखील साहित्यिकांची चर्चा करून जो काय त्रिभाषा सूत्र होतं ते आम्ही थांबवलं ना। त्याच्यामुळे मी जाण्यापेक्षा मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझ्याकडे जर काय अजून योग्य काम करण्यासाठी त्यांनी सांगितलं मी नक्की करेन। मनसेसोबत तुम्ही युती करण्याकरता संपूर्ण अनुकूल होता, तुम्ही अनेक वेळा राज ठाकरेंची भेट जी आहे ती त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी घेतलेली, कुठंपर्यंत घोडं अडलंय? कारण की आता दोन ठाकरे एकत्र येण्याची राजकीय युती बघतात, तुमचं कुठंपर्यंत अडलं? नाही, युती कशी असते, युती पहिली जाहीर व्हायला लागते, त्याच्यानंतर तिकीट वाटप व्हायला लागतं, त्याच्यानंतर महाविकास आघाडीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दलची जी भूमिका आहे त्याचं क्लॅरिफिकेशन राजसाहेबांना द्यावंच लागेल ना, कारण राजसाहेब मराठी माणसाला जपणारे आहेत, वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणार आहेत, त्याच्यामुळे ह्या प्रश्नाची उत्तरं द्यावी लागतील ना। त्याच्यामुळं माझ्यासकट सगळ्यांनी आपण देखील शांतपणानं थोडं थांबूया, कधी सीट वाटप होतं आहे, कशा पद्धतीची चर्चा होते, कुठे होते, काय अटी शर्ती आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटायचं की नाही, एकनाथ शिंदे साहेबांना भेटायचं की नाही, अमित शाह साहेबांकडे बघायचं की नाही, या अटीची पूर्तता होते का आपण बघू। पण मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की राज ठाकरे साहेब हे एक स्वतंत्र अस्तित्व असलेलं नेतृत्व आहे, ते कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाहीत आणि आजचा मेळावा, उद्याचा मेळावा हा राजकीय मेळावा नाही हे त्यांनी पहिल्यांदा सांगितलं होतं। परंतु काही लोक स्वतःच्या ताकदीचा मेळावा असा आहे अशा आविर्भावामध्ये काल संध्याकाळपर्यंत फिरत होते, पण तुम्हीच आम्हाला आज सकाळी दाखवलं की त्यांनी पण सांगितलं की हा राजकीय मेळावा नाही। त्याच्यामुळे राजकीय मेळावा जिथं नाहीच आहे तिथं ह्या सगळ्या गोष्टी भविष्यामध्ये घडतील असं मानून कोणी चालू नाही। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। उदय सामंत होते उद्योगमंत्री, त्यांचं असं म्हणणं आहे की उद्या जो काही मेळावा होणार आहे तो राजकीय मेळावा आहे असं भासवण्याचा प्रयत्न करत होते, परंतु आता तो मेळावा जो आहे तो अराजकीय असं या दोन्ही पक्षांना सांगावं लागतंय। हिंदी सक्तीची नाही आहे, तरी देखील हिंदी सक्तीची झालेली आहे अशा पद्धतीचा अपप्रचार जो आहे तो या सगळ्यांकडनं केला जातोय, त्यामुळे या मेळाव्याला आम्ही जाणार नाही असं मत जे आहे ते उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केले। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.